जय जय राम. कुंडली वर्दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय. तेज क्षमा धृति शौचम अद्रोह नातिमानिता भवन्ति संपदं दैवीम् अभिजातस्य भारत. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. गंगाविशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं कुन्दितं पुण्यस्थं सरालिस्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं. शुचिः शीलः समोदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्. सद्गुरु विराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र कोकमठाण गोदावरी तीर, गोदावरीच्या दक्षिण तटाला असणारं कोकमठाण भगवान प्रभुरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी. इथे पुरातन शिवालयही आहेत. शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः. गीतेत भगवान सांगतात पवित्र अशा प्रकारचं क्षेत्र असावं. शुचोदेशे, देश पवित्र असावा, स्थान पवित्र असावं. ज्या स्थानावर आपल्याला साधना करायची ते स्थान पवित्र असावं. त्या स्थानाचा प्रभाव आपल्या अंतःकरणावर होत असतो. आणि हे पवित्र स्थान आहे. गोदावरी मातेचा तीर आहेत. विभांडक ऋषींचा आश्रम या ठिकाणी होता. दशरथाने पुत्र कामिष्ठी यज्ञ केला शृंगांच्या हस्ते. त्या शृंगांचे पिता होते विभांडक. ते शृंग विभांडक याच परिसरामध्ये होते. अनेक तीर्थक्षेत्र या ठिकाणी आहेत. आताही सध्या तीर्थक्षेत्र या ठिकाणी आहेत. संत जनार्दन स्वामी महाराजांची समाधी या गावच्या शिवारामध्ये येते. ओम गुरुदेव आश्रम, जगन्नाथ महाराजांचा भव्य अशा प्रकारचा आश्रम या ठिकाणी आहेत. आश्रमाचे विद्यार्थी रात्रंदिवस या ठिकाणी सेवेकरता रत आहेत. आश्रमाचे कर्मचारी मंडळी या ठिकाणी सेवेत आहेत. आश्रमामध्ये बऱ्याच वारकऱ्यांची व्यवस्था होत आहेत. बऱ्याच वारकऱ्यांची भोजनाची व्यवस्था देखील त्या ठिकाणी चालू आहेत. आणि एकादशीचे फराळाची पंगत देखील आश्रमाने दिलेली आहेत. म्हणून सद्गुरु गंगागिरी महाराज भक्त वर्गातर्फे ओम गुरुदेव आश्रमाच्या सर्व कर्मचाऱ्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद. कोकमठाण ग्रामस्थ देखील रात्रंदिवस झटतायत. रात्रंदिवस उभे आहेत. ज्येष्ठ मंडळ त्यांच्या पाठीमागे, तरुण मंडळ झटतायत. आणि त्यांना सहकार्य करणारे आजूबाजूचे परिसरातील भक्तगण वारकरी सुद्धा फार कष्ट या ठिकाणी घेत आहेत. आणि समाज फार आहेत. गर्दीचा अतिशय उच्चांक झालेला आहे. पहिल्या दिवशी उच्चांक झाला नाव. पहिल्या दिवशी मिरवणुकीला 2 लाख लोकांची उपस्थिती लागलेली आहे. दिवसभर सकाळी 10 पासून तर रात्री 10-11 वाजेपर्यंत लोकांचं सारखं येणं जाणं चालू असतं. लाखोंच्या संख्येने लोक या ठिकाणी येतात. आजही 2.5-3 लाखापर्यंतचा आकडा आज असेल. काल 21 टँकर आमटी लागली बरं का.
कालची आमटीची नोंद आहे 21 टँकर. 21 टँकर आमटी काल लागलेली आहेत. आज दिवसभर किती लागेल सांगता येत नाही, कारण आज कालच्या पेक्षा गर्दी जास्त. उद्या तर रविवार आहेत. 30 ट्रॅक्टर भाकरी होत्या, त्याला 21 टँकर आमटी लागलेली आहेत. तर अशा प्रकारे भव्य दिव्य आणि समाजाचा उच्चांक असणारा हा सप्ताह आणि कोकमठाणकरांचा अनुभव आहे. कोकमठाणला यापूर्वी 3 सप्ताह होऊन गेलेले आहेत. सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या काळात 1 सप्ताह झालेला आहे. सद्गुरू सोमेश्वरगिरी महाराजांच्या काळात 1 सप्ताह झालेला आहे. सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या काळात 1 सप्ताह झालेला आहे आणि हा 4था सप्ताह आहे. 175 सप्ताहांपैकी कोकमठाणमध्ये हा 4था सप्ताह आहे. आणि त्यामुळे कोकमठाणकरांना अनुभव आहेत. काही अनुभवी लोक ज्यांनी 1974 मध्ये जो सप्ताह झाला होता त्या सप्ताहामध्ये काही लोक होते, ते आज आहेत या ठिकाणी, त्यांचा तो अनुभव आहे. आणि म्हणून सुंदर अशा प्रकारचं तंतोतंत असं आयोजन ग्रामस्थ करीत आहेत. मी ग्रामस्थांना धन्यवाद देईल. सप्ताह कमिटी अध्यक्ष जे सुधाकर आवा रोहम, कार्याध्यक्ष संभाजी अप्पा रक्ताटे, सचिव शरद नाना थोरात आहे का इथं? कामात आहेत, त्यांच्या कामात आहेत ते. आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व तरुण मंडळ, ज्येष्ठ मंडळ, महिला मंडळ, पंचकृषीतील तरुण मंडळ फार या ठिकाणी सेवेमध्ये रत आहेत. आणि आमच्या माता भगिनी आजूबाजूच्या परिसरातील बऱ्याच गावांमधून दररोज भाकरी येतात. आमच्या माता भगिनी भाकरी बनवतात, स्वयंपाक करतात, अतिशय कष्ट या ठिकाणी घेत आहेत. शिर्डीतून सुद्धा काही लोकांनी आणि 1-1, 2-2, 5-5 क्विंटलच्या भाकरी काही 1-1 जण तयार करून इथं पाठवतात. 11-11 क्विंटल पर्यंत काही भाकरी केल्यात. तर अशा प्रकारे हा एक आनंदाचा उत्सव आहे. प्रत्येकाच्या घराघरातून भाकरी येते. याला मधुकरी वृत्ती म्हणतात. मधु म्हणजे मधमाशी, ज्याप्रमाणे फुलाफुलातून बुंद बुंद गोळा करतात, त्याप्रमाणे घराघरातून भाकरी गोळा करून आणि प्रसाद म्हणून ज्या वेळेला आपल्या समाजाला वितरित केलं जातं, त्यामध्ये त्या भोजनामध्ये आनंद काही एक वेगळा असतो. हे अन्न पवित्र आहेत. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. हरिचिंतनात असणारं भोजन पवित्र असतं. इथं सतत चिंतन चालू आहेत. रात्रंदिवस अखंड भजन चालू आहेत. आणि स्वइच्छेने आलेले भजन येते. कोणाला भाडं नाही, कोणाला दक्षिणा नाही. तर अशा प्रकारे स्वइच्छेने, स्वयंस्फूर्तीने भगवत प्रेम म्हणून, भगवत भक्ती म्हणून उपस्थित असणारे आपण सर्व तितिक्षा वृत्तीने आपण या ठिकाणी राहतो. कारण इथं पाऊस, काल खूप पाऊस झाला, पण त्याचा परिणाम भजनावर नाही आहे, त्याचा परिणाम समाजावर नाही आहे. शेतकऱ्याला पावसाची गरज पण होती ना, पिकं सुकायला लागले होते, पावसाची गरज होती. आणि लोकांची एक भावना आहे की सप्ताह झाला म्हणजे पाऊस निश्चित होतो. थोडाफार त्रास होत असतो, ते सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहेत आणि ती असली पण पाहिजे. तेजक्षमा द्वितीय शौचम अद्रोह नाति मानिता भवन्ति संपदम नवीम अभिजातस्य भारत. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायातील हा 3रा श्लोक आहे. आणि आपल्या प्रवचनाचा हा 4था दिवस आहे. सप्ताहाचा 5वा आहे, पण प्रवचन 4था आहे. तेज, क्षमा, धृती, शौच, अद्रोह आणि न अतिमानिता या 6 दैवी गुणांवर आपण चिंतन करीत आहोत. त्यापैकी तेज, क्षमा, धृती
या 3 गुणांचा विचार आपण 3 दिवसात केला. पुढे आहे शौच. शौच म्हणजे पावित्र्य, शुद्धी. शौच म्हणजे शुद्धी. द्विविधम, 2 प्रकारची शुद्धी. मृत जल कृतम बाह्यम, एक बाह्य शुद्धी आहे. जलाद्वारे मृतिकेद्वारे जी शरीराची शुद्धी केली ती बाह्य शुद्धी झाली. मृत जल कृतम बाह्यम अभ्यंतरंच मनोबुद्धयोः निर्माल्यम. मनबुद्धीचं शुद्धीकरण हे अंतरंगाची शुद्धी आहे. जलाद्वारे मृतिकेद्वारे शरीराची शुद्धी करणे बाह्य शुद्धी आहेत. बाह्य शुद्धी आणि अंतरशुद्धी दोन्ही प्रकारच्या शुद्धी महत्वाच्या आहेत. माया रागादि क्लुषाभाव एवं द्विविधम शौचम. माया राग आदी कालुष्य भावाचा अभाव, मनाचा जो कलुषितपणा आहे तो दूर करणे म्हणजे शौच, म्हणजे पावित्र्य. मृतिका जलाद्वारे बाह्य शुद्धी होते. शरीराची बाह्य शुद्धी आपण करतो. स्नानादी कर्माद्वारे शरीराची बाह्य शुद्धी करतो. स्नान केलं नाही तर काय होईल? दुर्गंध येईल ना. स्नान केलं म्हणजे पुण्य होतं किंवा पाप होतं हा भाग वेगळा आहे. पुण्य होतं असंही नाही आहे, पण ते केलं पाहिजे. जसं काम केलं म्हणजे आपण कुठं काम करतो, कष्ट करतो, आपल्याला पगार मिळतो नोकरी करणाऱ्याला. मग घरामध्ये आपण झाडू लावतो, स्वयंपाक करतो, याचा कोणाला पगार आहे का? सगळ्या गोष्टी पगाराकरता करायच्या नसतात. घरामध्ये झाडू मारल्याच्या नंतर मिळणार काही नाही आहेत, पण ते करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर झाडूच नाही लावला तर घाण होईल ना हो. तसं शुद्धीकरण जर आपण केलं नाही, त्यापासून लाभ आहे किंवा हानी आहे याचा विचार नंतरचा आहे. आधी शुद्धीकरण आवश्यक आहे. अंतःकरणाचं सुद्धा शुद्धीकरण आवश्यक आहे. मनाचं जर शुद्धीकरण केलं नाही तर मनामध्ये कलुषित विचार येतात. आपण या ठिकाणी बहुतांश शेतकरी वर्ग आहोत. शेतामध्ये आपण पेरणी करतो. धान्य कोणी ज्वारी पेरतंय, बाजरी, आता सध्या सोयाबीन आहेत. या परिसरामध्ये बऱ्यापैकी सोयाबीन असते किंवा कुठले पीक असेल. आपण सोयाबीनची पेरणी केली, गवताची पेरणी नाही केली, पण गवत येतच ना. गवत पेरलं का तुम्ही? पण त्या आलेल्या गवताला काढावंच लागेल. नाही काढलं काय उत्पन्न मिळणार आहे? तसं गवत पेरावं लागत नाही. तसं दुर्गुणांना आमंत्रण द्यावं लागत नाही. दुर्गुण येतच असतात. सात्विकता निर्माण होण्याकरता राजसिक तामसिक गुण नष्ट करावे लागतात आणि सात्विकतेला पुष्टी द्यावी लागते. जसं पीक आहे, पिकाला खत घालावं लागतं आणि गवत काढून टाकावं लागतं, तेव्हा चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळतं. तसं अंतःकरणामध्ये असणारे जे वाईट विचार आहेत ते घालवावे लागतात आणि जे सद्गुण सदाचार आहेत त्यांची वृद्धी करायची असते. त्यावेळेला सात्विकता वाढते आणि त्यानंतर मन शुद्ध होतं. जोपर्यंत मनामध्ये अनेक प्रकारच्या कामना आहेत तोपर्यंत मन अशुद्ध आहे. कपट राग आदी कालुष्य भावाचा अभाव होऊन मनबुद्धी शुद्ध करणे, मनबुद्धीला निर्मळ करणे, अशी निर्मलता रूप असणारी ही अंतरशुद्धी आहे. एक बाह्य शुद्धी आहे. स्नानादी कर्माद्वारे बाह्य शुद्धी करतात. अंतरशुद्धी करता संध्यावंदन आदी आहेत. संध्यावंदन कशा करतायत? त्रिकाल संध्या, प्रातः संध्या, मध्यान्ह संध्या आणि सायं संध्या. साधका करतात त्रिकाल संध्या सांगितलेली आहेत. प्रातः संध्या म्हणजे काय? रात्र आणि दिवस याचा संधिकाळ, मधला काळ.
रात्र संपत आहे आणि दिवस उगवत आहेत. हा संध्या आहेत, संध्या समय आहेत. या संध्या समयामध्ये, संधी काळामध्ये जी आपण पूजा पाठ आदी करतो ती पण आता संध्या झाली. सायं संध्या दिवस आणि रात्र्यांचा मधला काळ. दिवस संपत आहेत, रात्र सुरू होत आहेत, असा जो मधला काळ आहे ती सायं संध्या आहेत. त्यावेळेला जे पूजापाठ नित्यनेम आपण करतो त्याला सायं संध्या म्हणतात. मध्यान्ह संध्या दुपारची वेळ, म्हणजे दिवसाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध याचा मधला समय, ही मध्यान्ह संध्या. कशा करता सांगितलंय संध्या? या संध्या मनाच्या शुद्धी करता सांगितल्या. मनामध्ये काय अशुद्धपणा असा? मनामध्ये अनेक प्रकारच्या अशुद्धी आहेत. या मनाची शुद्धी सद्विचाराद्वारे होत असते. म्हणून आधी मनाला शुद्ध करा. मनाची शुद्धी करण्याकरता बाह्य शुद्धी सुद्धा महत्वाची आहे. शरीर स्वच्छ ठेवा, निरोगी राहा, भजन चांगलं करेल. रोग जर जडलेले आहेत, मनक्यात गॅप, गुडघ्यात चमका, डोकं काय दुखतंय, भजनाला मन लागेल का? भजनाला मन लागण्याकरता शरीर सुद्धा शुद्ध असलं पाहिजे. आणि शरीर शुद्ध म्हटल्यानंतर बाह्य शुद्धी आवश्यक आहेत, पावित्र्य आवश्यक आहेत, अन्नाची सुद्धा शुद्धी आवश्यक आहेत. जे अन्न आपण सेवन करतो या अन्नामध्ये सुद्धा काही दोष आलेले असतात. शेतकरी बघा, शेतीमध्ये पीक काढतो, उत्पन्न काढतो, नांगरट करतो, किती जीवजंतू मरतात. फवारणी करतो, किती जीवजंतू मरतात. ते अन्न शिजवतो, त्यात किती जीवजंतू मरतात. सरपण आपण वापरतो, त्या सरपणाच्या लाकडात किडे असतात, ते किती मरतात. आपण अन्न तयार करतो, त्यामध्ये किती जीवांची हत्या घडलेली आहेत. आपण अन्न खातो का पाप खातोय? म्हणून हे जे अन्न आहे हे भगवंताला अर्पण करून प्रसाद म्हणून आपण सेवन करा, म्हणजे दोष लागणार नाही. आणि ते कोणाकरता सेवन करायचं आहे? भगवंताकरताच. कर जठरामध्ये कोण आहेत? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिताः प्राणापान समायुक्तः पचन्निन्नम चतुर्विधम. 4 प्रकारचे अन्न मी पचवतो भगवान सांगतात. वैश्वान रूपी अग्नी जठरामध्ये आहे, प्रविष्ट आहे. जठरामध्ये वैश्वान अग्नी प्रविष्ट आहे आणि तो अन्न पचवण्याचं काम करतोय. म्हणजे तुम्ही भगवंताला नैवेद्य देतात ना, भोजन करता म्हणजे भगवंताला नैवेद्य देतात. मग भगवंताला जो नैवेद्य द्यायचा तो पवित्र असला पाहिजे, भलतं काही खाऊ नये. आहार शुद्ध करा. अन्नमयम सौम्य मना, हा अन्नाचा मनावर परिणाम होतो. अन्न सेवन केलं, जठरामध्ये 3 भाग झाले. स्थूल भाग, मध्य भाग, सूक्ष्म भाग. स्थूल भाग जो अनावश्यक आहे तो मलमूत्राद्वारे विसर्जित झाला. मध्य भाग म्हणजे त्या अन्नामध्ये असणारे जीवनसत्व, विटॅमिन्स, त्याद्वारे शरीराचं पोषण होतं. रस, रक्त, मांस, अस्थि, नाडी इत्यादी सप्तधातू निर्माण होतात. आणि त्या अन्नामध्ये असणारा जो सूक्ष्म भाग आहे त्यापासून मनाची निर्मिती होते. अन्नमयम सौम्य मनः. प्राण हा सुद्धा अन्नमय आहेत, मन हे अन्नमय आहेत. अन्नामध्ये असणारे संस्कार हे मनाला कारण ठरतात. मग शुद्ध आहार सेवन करा. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु
युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आहार विहार युक्त असावा. युक्त आहार विहार नेमेंद्रियासीसार नसावी बासर निद्रा बहु भाषण. युक्त आहार विहार नेमेंद्रियासीसार. आहार विहार युक्त असावा. अतिनिद्रा नसावी. अति भाषण अशी जास्त बोलणं नसावं. अतिनिद्रा असेल तर तो दोष आहे आणि अनिद्रा असेल त्यांना झोपच येत नाही तोही दोषच आहे. झोप न येणं हाही दोष आहे. माऊली वर्णन करतात निद्रेही मानो दिजे अवसरे एके. एक वेळ त्या निद्रेला सुद्धा अवसर दिला पाहिजे तरच शरीरामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल. रात्रंदिवस आपण कष्ट करतो ते झीज भरून काढण्याकरता निद्रेची आवश्यकता असते. योग्य वेळा निर्जा असावी नाहीतर रोग होतील, पित्त होतील, अनेक रोग होतात. मग अनिद्रा हा दोष आहे. अतिनिद्रा दोष आहेत. अति आहार दोष आहेत. आहार संयमित असावा. आहाराचे काय परिणाम होतात? भीष्माचार्यासारखे भर सभेमध्ये द्रौपदीला नग्न करण्याचा प्रयत्न केला गेला. भीष्माचार्य खाली मान बोलून बसले होते. कौरव पांडवांचं युद्ध संपलं. भीष्माचार्यांना भेट देण्याकरता भगवान परमात्मा गेले. पांडवही गेलेत आणि त्यावेळेला भीष्माचार्य धर्मराजाला उपदेश करू लागले. भगवान म्हणले भीष्माचार्यांना धर्मराजाला उपदेश करा जाता जाता. त्यावेळेला राजधर्म सांगतात भीष्माचार्य. राजाचं पहिलं कर्तव्य आपल्या डोळ्यासमोर अन्याय झाला तर आपण सहन करू नये. अन्यायाला प्रतिकार करण्याचं सामर्थ्य असताना जर आपण प्रतिकार करू शकलो नाही तर अन्याय सहन करणे पाप आहे. त्या द्रौपदी हसली. भीष्माचार्यांनी विचार द्रौपदी तू का हसते? शहाणे माणसं विनाकारण हसत नसतात आणि जे विनाकारण हसत ते शहाणे. तुम्ही म्हणा काय म्हणायचं ते? का हसली द्रौपदी? आताच तुम्ही सांगितलं ना राजधर्म. आपल्या डोळ्यासमोर अन्याय झाला तर राजाने सहन करू नये. मग हे पाप तुम्ही का केलं? बोल बोलता वाटे सोपे करणे करता तीर कापे. बोलणं फार सोपं असतं. भीष्माचार्यांच्या समोर द्रौपदीचं वस्त्र हरण घडत होतं तेव्हा भीष्माचार्यांनी का सहन केलं? दुर्योधनाला विरोध का केला नाही? याचं कारणच आहे की दुर्योधनाचं दूषित अन्न सेवन केलंय त्याच्यामुळे बुद्धी दूषित झाली. अन्नाचा सुद्धा मनावर परिणाम होतो. स्वयंपाक करणारी व्यक्ती कोण आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. कोणत्या पात्रात तुम्ही अन्न सेवन करताय, कोणत्या पात्रात ते अन्न शिजवलं जातं. पूर्वीच्या काळामध्ये मातीच्या भांड्यात अन्न शिजवलं जायचं ना. मातीच्या तवलीमध्ये कढी कशी लागायची स्वादिष्ट. याचं कारण काय? लॅबोरेटरीतले रिपोर्ट सांगतो मी तुम्हाला. लॅबचा रिपोर्ट सांगतो. मातीच्या भांड्यामध्ये जर अन्न शिजवलं तर 100% विटॅमिन्स त्यातले जिवंत राहतात. विटॅमिन्स नष्ट होत नाही. चेक करून पहा तुम्ही. कुकरमध्ये भात शिजवा आणि मातीच्या भांड्यात भात शिजवा. एकाच वेळेला दोन्ही भात शिजवा आणि बघा सकाळी केलेला भात कुकरमधला भात संध्याकाळी खराब होतो आणि मातीच्या भांड्यात शिजवलेला भात 2 दिवस सुद्धा खराब होणार नाही. कुकरमध्ये शिजवलेला भात हा 12 तासाच्या आत खराब होतो. मातीच्या भांड्यामध्ये शिजवलेला भात 48 तास सुद्धा खराब होत नाही. म्हणजे पात्राचा पण परिणाम आहेत ना. सर्वात शुद्ध पात्र म्हणजे मृत्तिका, मातीचं पात्र. त्यानंतर दुसरा नंबर आहे कास. पूर्वी काशाची भांडी असायची घरामध्ये. बहुतेकांच्या घरात काशाची भांडी असायची. आता सगळं लोखंड आलेत. 5% जीवनसत्व कमी होतात, 95% राहतात. त्यानंतर तांब.
तांब्यामध्ये 10% जीवनसत्व कमी होतात, 90% शिल्लक राहतात. पितळामध्ये 15% जीवनसत्व कमी होतात, 85% शिल्लक राहतात. आणि एक धातू ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम सारखा घातक धातू नाही आहेत. ॲल्युमिनियममध्ये जर अन्न शिजवलं तर 80% जीवनसत्व नष्ट होतात, फक्त 20% शिल्लक राहतात. हा लॅबोरेटरीला रिपोर्ट सांगतो मी. ॲल्युमिनियम हा धातू अन्न शिजवण्यास योग्य नाही आणि तो भारतीय धातू नाही. कुठून आला हा धातू? तो ब्रिटिशांनी आणलाय भारतामध्ये आणि तो आला जेलमध्ये. जेलमध्ये राहणाऱ्या लोकांना ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये खायला देतात ना. तुम्हाला अनुभव नाही कोणाला? ब्रिटिशांनी ॲल्युमिनियम हा धातू जेलमध्ये का आणला? तर त्यावेळेस जेलमध्ये असणारे लोक कोण होते? तर आपले म्हणजे देशाचे स्वातंत्र्य सेनानी होते, परंतु ब्रिटिशांच्या दृष्टीने अपराधी होते. आपल्या दृष्टीने देशभक्त होते, देशाकरता आणि ते जेलमध्ये गेलेले होते. त्यांना कमजोर करण्याकरता, त्यांना जास्त जीवनसत्व मिळू नये आणि म्हणून त्याकरता ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये शिजून ॲल्युमिनियमच्या पात्रामध्ये त्यांना भोजन दिलं जात होतं. याचं कारण हे होतं, ॲल्युमिनियमच्या पात्रामध्ये अन्न शिजवल्यानंतर 80% जीवनसत्व नष्ट होतात. एक अमेरिकेचा रिपोर्ट आहे, वॉशिंग्टनचा. त्याने 10 देशातील ॲल्युमिनियम धातूवर रिसर्च केलं आणि त्यांनी सांगितलं सतत ॲल्युमिनियम मध्ये शिजवलेलं अन्न जो खातो अशा लोकांना 80% कॅन्सरचे चान्सेस आहेत. ह्या वैज्ञानिकांचे रिपोर्ट आहेत आणि या भारतातला आणि या अमेरिकेतला रिपोर्ट आहेत. आणि त्यांनी 10 देशातील ॲल्युमिनियमवर संशोधन करून सांगितलं सतत ॲल्युमिनियम या धातूमध्ये अन्न शिजवून खाल्लं तर अशा लोकांना कॅन्सर होण्याची भीती 80% आहे. कोणत्या पात्रामध्ये आपण अन्न शिजवतो हेही महत्वाचं आहे. अन्न बनवणारी स्त्री कोण आहेत, त्याच्या प्रक्रिया काय आहेत? कारण तो आहार आहे. जठरामध्ये परमात्मा आहे, त्या परमात्म्याला तुम्ही आहुती देता आणि ते शुद्ध असलं पाहिजे. अन्न शुद्ध असलं पाहिजे. मन शुद्ध करायचं तर अन्न शुद्ध असावं आणि ते शुद्ध अन्न आपल्या सप्ताहामध्ये आहेत महाराज. भगवंताच्या चिंतनामध्ये गेले सगळे दोष. अशा प्रकारे शुद्ध अन्न ते आहे जे भगवंताला समर्पित केलं जातं आणि भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारलं जातं. ही अन्नाची शुद्धी आहे. याद्वारे मनाची शुद्धी होत असते. एक आहे वाचिक शुद्धी. वाचा सुद्धा शुद्ध असं आहे माणसाचं. काही लोकांची वाणी अशी आहेत, जिथं काही जातील, जिथं काही बोलतील तिथं आगच बोलताना सुद्धा आगच ओकतात. एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून गेले आणि 2 तास जरी थांबले तर घरात ताळमेळच बसून द्यायचे नाही. जिकडं जाते तिकडे आगच लावतील. वाणीचा दोष आहे हा. वाणी शुद्ध असावी. शरीर आणि मन दोन्ही गोष्टी शुद्ध असेल तर आपल्याला साधना करता येईल, तर भगवंताचं भजन करता येईल. शारीरिक शुद्धी असावी. प्रमाद, आळस. शरीर दूषित असेल तर आळस येतो. शरीर शुद्ध होण्याकरता अन्न सेवन कशा करता करायचंय? तृष्णा हा एक रोग आहे, भूक हा एक रोग आहे. जसं रोग निवारण्याकरता औषधाची आवश्यकता असते, औषध सेवन करताना आपण स्वादाचा विचार करत नाही, त्याच्या गुणवत्तेचा विचार करतो. त्याप्रमाणे आहार सेवन करताना गुणवत्तेचा विचार करावा, स्वादाचा नाही. स्वाद म्हणून तो आहार नाही आहे.
काही आवश्यक तत्व शरीराला पाहिजेत आणि ते तत्व मिळण्याकरता आहार आहेत. ही एक शुद्धी आहे शारीरिक. जास्त आहार घेतला प्रमाणापेक्षा तर आलस्याने दोष होतात आणि आळशी माणसं काहीच उपयोग नाही, स्वतःच्या उपयोगाचं जगाच्या उपयोगाचं नाही. काही लोक फार आळशी असतात. एका ठिकाणी वर्णन आहे, आलस्यही मनुष्याणाम शरीरस्थो महारिपू नाही उद्देवीन समबंधू कृत्वाय नाव सिद्धती. आळस माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो आळस. करू उद्या, उद्याला आणतोच नाही, दुसरा दिवस परत उद्या, असं करता करता आयुष्य निघून चाललंय. आळशी माणसं संसारही व्यवस्थित करू शकत नाही आणि आळशी माणसं परमार्थ देखील व्यवस्थित करू शकत नाही. महात्मा वर्णन करतात, एत आळसू जेने केला तो सर्वस्वे नागवला, थिता परमार्थ हातीचा गेला आवर्ती पडला भवचक्री. एत आळसू जेने केला तो सर्वस्वे नागवला. आळसी माणसाचं काम नाही परमार्थ. आमचे संत प्रयत्नाला महत्व देतात. तुकाराम महाराज सांगतात, ओले मुळे भेदी खडकाचे ते अंग अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. तुकोबारांनी उदाहरण दिलं, खडकामध्ये एक झाड उगवलं, त्या झाडाचं मूळ त्या खडकाच्या सांधीमध्ये शिरतं आणि एक दिवस तो खडक दुभंगतो. ओलेमुळे भेदी खडकाचे ते अंग, खडकाचं अंग दुभंगलं. हे कार्य कुणी केलं तर त्या मुळाने केलं. त्या मुळामध्ये एवढी ताकद कुठून आली? प्रयत्नाने. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे मार्गाचे निवळे निश्चित ढाके. हळूहळू ते मूळ मोठं व्हायला लागलं. मोठं होता होता आणखी जाळ झालं आणि तो खडक दुभंगला. जीवनात माणसाने प्रयत्नवादी असावा, आळशी नसावा. मी सांगत असतो नेहमी दृष्टांत. एक माणूस फार आळशी होता, काहीच करीत नव्हता, नुसतं झोपा काढायचं. ती पत्नी बिचारी कष्टाळू होती, शांतही होते. ते रात्रंदिवस कष्ट करायचे, घर चालवायचे, हा काहीच करीत नसायचं. कधी कधी दोघांचे वादही व्हायचे. पत्नी म्हणायची, अहो तुम्हाला कळत नाही का, मी रात्रंदिवस कष्ट करते, एक स्त्री काय करू शकेल? थोडंफार तर तुम्ही काम केलं पाहिजे. आता हळूहळू मुलं मोठे होत चालले आहेत. मुलांचा शिक्षणाचा खर्च, कपड्यांचा खर्च, डॉक्टर दवाखान्याचा खर्च, प्रपंचात काय काय लागत नाही. आपण काय खूप लक्षाधीश कोट्याधीश नाही आहेत. तुम्ही कुशाल शोभा करता. मी स्त्री काय करू शकेल बरं? हा म्हणला, हे बघ, मला जर तू कामाबद्दल बोलशील ना, मी बाबा होईल. काय डोके दुखे म्हणली, उगा संसारात पडलं म्हणली. नसतं लग्न केलं तर बाबा झालं असं बघा, लोक पाया पडतात, दक्षिणा देतात, खाऊ घालतात. हे अन्न क्षेत्र चालू आहे. किती बाबा लोक येतात आश्रमामध्ये. मी जर बाबा झालो असतो, काय रिकामी उद्योग करून बसली म्हणले मी. जर का तुम्हाला कामाबद्दल बोलशील ना, मी बाबाच होईल म्हणले. आता ते म्हणले, हो मग तुम्हाला बाबाच व्हायचं, लग्न कशाला केलं? आधीच व्हायचं ना. आता हा संसार, ही मुलं बाळ, हे सोडून जाणार तुम्ही. आता ती आरडाओरड करायची, बिचारी गप्प बसायची. पुन्हा कधी कधी रागायचा, पुन्हा वाद व्हायचे. एक दिवस आश्रमाच्या गावाच्या बाहेर एक आश्रम होता आणि स्वामीजी आले भिक्षा करता. त्या बाईसाहेबांनी भिक्षा आणली. चेहरा उतरलेला दिसला. म्हणजे बाईसाहेब तब्येत बरं नाही का? नाही म्हणले, मला तब्येत ठीक आहे. चेहरा का उतरला? काय करावं, माझे पती काम करीत नाही, कामाबद्दल बोलले तर ते बाबा होईल म्हणतात. आता पुढं कसं व्हायचं, संसार कसं चालायचा बरं? महाराज म्हणले, काय काळजी करू नको, परवानगी देऊन टाक, पुढचं मी पाहतो. ठीक आहे.
संध्याकाळी हा घरी आला, जेवायला वाळ. पत्नी म्हणले काम करीत नाही, धंदा करीत नाही, करून आणायचं म्हणले. आज जरा आवाज वाढलेला, थोडा सपोर्ट मिळाला. स्वयंपाक केला नाही म्हणले. तू सांगितलं ना कामाबद्दल बोलायचं नाही, मी बाबा होईल. पत्नी म्हणले फार दिवसाची तुमची इच्छा, व्हाच म्हणले बाबा. काही लोकांना करायचं काही नसतं, फक्त भीती दाखवतात. एका म्हातारीचं नातवाचं भांडण झालं. म्हातारी निघाली रात्री 12 वाजता जीव द्यायला. पुरीचा हातात कंदील घेऊन निघाली. एक कोणतरी भेटलं, आजीबाई कुठं निघाल्या म्हणले जीव द्यायला. कंदील कशा करता म्हणजे विसू करायची भीती वाटते. जीव देण्यास भीतीला वाटत असते का? तसे काही आळसी लोक असतात. घरी काम करा वाटत नाही म्हणले बाबा. बाबा होणे एवढं सोपं नाही आहे. होऊन पा किती दृष्टिकोन वैराग्य. नोहे वैराग्य सोपारे मद बोलता नवाटे खरे. विष खावे ग्रासो ग्रासी धन्य तोची एक सोसी. घासा घासाला विष पचवणं जसं अवघड आहे तसं वैराग्य पचवणं सुद्धा अवघड आहे. पै माये पुढोनी बालक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मीना. मौलीने उदाहरण दिले. एक स्त्री आहे जिला मुलबाळ होत नव्हतं. म्हातारपणी मूल झालं, तिला किती आनंद होईल. झालं मूल म्हातारपणी, ते मेलं, किती दुःख होईल. पै माये पुढोनी बालक काळे नेता एकुलते एक मूल म्हातारपणी झालं आणि ती काळ घेऊन गेला. किती त्या मातेला दुःख होईल, किती जीवन असहाय्य होईल. दुसरं उदाहरण होय का उदक तुटता मीना. मासा जर पाण्यापासून दूर केला त्याला किती दुःख होतं. तसं मनुष्य विषयापासून जेव्हा दूर जातो, करायला विषयाची सवय आहे, तेवढं दुःख भोगाच्या त्यागात या जीवाला होत असतं. वैराग्य एवढं सोपं आहे का? आळशी माणसाचं काम तर मुळीच नाही. काही लोकांना वाटतं ज्यांना घरी काम धंदा होणे तेच बाबा होतात. एवढं सोपं नाही बाबा होणं सुद्धा. हा म्हणजे होईल बरं का बाबा. ते म्हणजे व्हास म्हणजे तुमची फारच दिवसाची इच्छा आहे. व्हा म्हटलं 50% गारच झालं का? खरंच व्हायचं होतं का? हा फक्त दाग दाखवत होता. हा म्हणलं मी जाईल बरोबर खरंच. हो जा, तुझं काय होईल, माझी काही काळजी करू नका, मी माझं पाहून घेईन. हा रागात निघाला घरातून. घरच सोडलंय नाही. घर सोडलं आणि आश्रमामध्ये गेला. बाबाजींनी विचारलं, आजपर्यंत आश्रमाची पायरी कधी चढला नाही, आज कसं काय सुचलं? तुम्हाला महाराज संसार काही खरं नाही. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. अशा प्रमाण भरपूर आठवतात. काही लोकांना पिल्यानंतर प्रमाण आठवत असतात. घर सोडलं, आश्रमामध्ये गेला. सांगितलं आता संन्यासी व्हायला लागेल. हा संन्यासीचा आश्रम आहे. सगळे कपडे काढले जळून टाकले. आमचा नंगा खडा आहेत. इथं कपड्याची काय गरज? एकटंच आपण जंगलात आहोत. मार्गशीर्ष महिना, कडाक्याची थंडी, कपडे जळून टाकले. पुन्हा घरी गेलं नाही पाहिजे. मुंडन केलं. गंगेमध्ये 108 डुबक्या मार. कडाक्याची थंडी, गार पाणी. त्या गंगेमध्ये 108 डुबक्या मारायच्या आहेत. असं करता करता रात्र झाली. तर सांगितलं राहिलेला विधी उद्या. पोरात काहीच नाही ना. बरं विधी करताना काही खायचं नाही, उपाशी राहावं लागतं. झोप ये ना त्याला. रात्री 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजता डोळा लागला. पहाटे 4 वाजता महाराज उठले. उठा, ब्राह्मी मुहूर्त उठावं लागतं. आश्रम आहेत.
सकाळी 8 वाजेपर्यंत झोपायची सवय घरी, आळशीच. इथं 4लाच उठायला लागलं. कडाक्याची थंडी, अंगावर कपडे नाही, पोटात काही नाही. जा म्हणले स्नान करायला गंगेवर, पाणी घेऊन पुजलं तिकडून, हंडा दिला डोक्यावर. पायात चप्पल घालू नको, देवपूजेत पाणी आणायचंय. खडे टोचतायत, काटे टोचतायत. नदीमध्ये डुबकी मारली कशी तरी, गार पाणी होतं, गरम पाण्याची सवय होती. डोक्यावर हंडा घेतला ना आला आश्रमात. महाराजांनी सांगितलं, जा देवपूजा कर देवाऱ्यामध्ये, मी तोपर्यंत स्नान करून येतो. देवाऱ्यात गेला, 20-25 देव होते. हे काम लांबलंच म्हणलं. आणखी एवढ्यांना स्नान घालायचं, पूजा करायची, किती वेळ लागेल ना याच्यात. त्यांनी सगळे देव घेतले आणि टाकले बादलीत, दोर बांधलं सोडले विहिरीत, खालीवर केले, काढले वर, झालं म्हणजे स्नान. दिले मांडून. त्याच्यामध्ये 3 होते हलके वजनाला, ते तरंगले, पाण्यातच राहिले तसेच. याला बरं झालं, ताण कमी झाला. हळूहळू असे कमी होत चालले, म्हणजे आपलं पूजेचा ताप कमी होईल. आळशी मध्ये काय अवस्था आहे म्हणा बघा. आळशी म्हणजे परमानंद करू शकतो का? तेवढ्यात महाराज आले, रे तू देवाला स्नान घातला नाही काय, पूजा केली, गंध लावलेली दिसत नाही. नाही म्हणले महाराज, 10 दिवस पूजा नाही करायची. म्हणजे का? मी देवाला सोतक पडलं बघा, 3 देव गायब बनायच्यातले. काय मूर्ख म्हणल्या, देवाला सोतक पडत असतं का? कुठे गेले देव? देव विहिरीत कसे काय गेले? ते सांगितले, मी बादलीला दोर बांधला आणि सोडले म्हणजे दोरात बादलीमध्ये. अरे स्नानाची अशी पद्धत असते का? देवाला स्नान कसं घालावं हे तुला कळत नाही? म्हणलं महाराज मला फार भूक लागली आहे, कालपासून उपवास आहे, खायला द्या काहीतरी. त्या कपाटावर लाडू आहेत म्हणले. कडुलिंबाचा पाला ठेचून त्यापासून लाडू तयार केले जाते. तो हिरवा हिरवा लाडू हातात घेतला आणि तोंडात एक घास घातला, इतका कडू लागला तो. अरे 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 अरे, पाणी पाणी करायला लागला. त्याचं पिळून काढलेलं पाणी होतं एक ग्लासामध्ये हिरवं, हे पाणी पिऊन ते करूच. त्याला वाटलं, मला वाटलं बाबा झाल्यानंतर मजा असते, हे तर मला माहितीच नाही, नक्की झालंच नसतं रे बाबा. हे असं असतं का? म्हणे याच्यापेक्षा कैदी बरा, तू कैद म्हणजे खायला तर 2 घास मिळतात, हे काय खाणं का काय कोणी. बरे घरी जावं तर आता घरी जाण्याकरता कपडे जाळून टाकले, जावं कसं हा पुढा प्रश्न आहे. रात्र झाली, सगळे लोक झोपले आणि मग तो घरी जाण्याकरता निघाला. रात्री 12 वाजता घरी गेला, दाराची कडी वाजवली, पत्नीने आवाज ओळखला, दरवाजा खोलो. पत्नीने दरवाजा उघडला, पाहिलं यांचा अवतार, अंगावर कपड्याचा पत्ता नाही. का परत कसं काय आलेत? नाही खरोखर मी तर त्यागच केला, परंतु मला तुझी काळजी वाटायला लागली म्हणून परत आलो. पत्नी म्हणजे माझी काय काळजी करू नका, मी अगदी मजेत आहे, तुम्ही परत जाऊ शकता. हा म्हणला नको, परत नको. पत्नी म्हणजे तुम्हाला घरात घ्यायचं नाही हे माझं ठरलंय, आपल्याला काय? त्याने सांगितलं असं करू नको, तू सांगशील ते काम मी करायला तयार आहे, पण तिकडं पाठवू नको. म्हणून बाबा होणं एवढं सोपं नाही बरं, काही दिसतं तसं नाहीये. मोहे वैराग्य सोपारे मध बोलता न वाटे खरे. घासा घासाला विष पचवणं जसा अवघड आहे. मी सांगत होतो आहाराची शुद्धी आणि आहाराची शुद्धी जी आहे, अन्नाची शुद्धी, अन्न सुद्धा योग्य असावं, उचित असावं, नाही तर आलस्याने दोष येतात. आणि आळशी मनुष्य संसारही नीट करू शकत नाही आणि परमार्थही नीट करू शकत नाही. म्हणून शरीर शुद्धीमध्ये आहार शुद्धी सुद्धा महत्वाची आहे. एक आहे वाचिक शुद्धी.
शौच, शौच या शब्दावर आपण चिंतन करीत आहोत. वाचिक शुद्धी, खोटं बोलणं, कटुवचन बोलणं, निरर्थक बरळणं, निंदा करणं, चुगली करणं, या सगळ्या गोष्टींचा अभाव म्हणजे वाचिक शुद्धी. वाचा शुद्ध व्हावी असं वाटत असेल तर कोणाची निंदा करू नका. करायची असेल तर देवाची करा, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, त्या निमित्ताने देवाचं नाव तरी करण्यात येईल. कंसाने भयाने भक्ती केली, भीती होती कंसाला, पण त्या भीतीपोटी का होईना कृष्णाचं चिंतन केलं ना त्याने. रावणाने रामाचे शत्रुत्व केलं, शत्रुत्वाच्या दृष्टीनं का होईना रामाचं चिंतन घडलं ना. संबंध कोणताही असो, कोणत्याही संबंधाने भगवंताशी जोडणे महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या परमात्म्याची भक्ती, भक्ती जेव्हा जीवनामध्ये येईल, भगवत चिंतन जेव्हा घडेल, तेव्हा वाचेची शुद्धी होईल. सत्यवचनाने वाचेची शुद्धी होते, वाणीमध्ये सामर्थ्य निर्माण होतं. अनेक महापुरुष बोलतात तसं घडतं. का घडतं? तर सत्यवचनामुळं जे तेज वाणीमध्ये निर्माण होतं, जी शक्ती वाणीमध्ये निर्माण होती, ही आपोआप निर्माण नाही झाली. हे निर्माण करण्याकरता ते पवित्र वाणीचं पावित्र्य त्यांनी सांभाळलेलं आहे. सत्यवचन. कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी असत्याचा स्वीकार करू नयेत, असत्याचा आश्रय करू नयेत. प्राण जाऊ द्या, प्राण महत्वाचा नाही आहे. प्राण गेल्याने काय होईल? आत्मा तर मरतच नाही, मग दुःख मानण्याचं कारण काय? शरीर तर कायम मरत असतं, मेलं तर दुःख मानण्याचं कारण काय? जे कायम मरणार आहे शरीर आहे ते मेल्याने दुःख मानण्याचं कारण नाही. आत्मा तर मरतच नाही, अरे मग त्याकडे दुःख मानण्याचं कारण नाही, मग दुःख कशाकरता मानतोय? असत्य का वागावं? जीवन जगण्याकरता असत्याची आवश्यकता नाही आहेत. धर्मराज थोडं असत्य बोलले. धर्मराज कधी असत्य बोलत नाही, पण नरोवा कुंजरो युद्धामध्ये, कौरव पांडवांचं युद्ध, युद्धाचा 15वा दिवस होता. प्रधान सेनापती द्रोणाचार्य होते कौरवांचे, आणि पांडव सेनेचे प्रधान सेनापती भीम आहेत. तर अशा प्रकारे भीष्माचार्य रणांगणात पडल्याच्या नंतर प्रधान सेनापती पद हे द्रोणाचार्यांकडे आलं. युद्धाचा तो 15वा दिवस होता. द्रोणाचार्यांचे सर्वांचे गुरु आहेत, पण ही लीला भगवंतांनी रचली. भीमाला सांगितलं, आणि भीमाने अश्वत्थामा नावाचा एक हत्ती मारला आणि मोठ्याने गर्जना सुरू केली, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मी माझ्या हाताने मारला. हे शब्द जेव्हा द्रोणाचार्यांच्या कानावर गेले, द्रोणाचार्य हतबल झाले. एकुलता एक पुत्र तोही गेला, पण कोणावर विश्वास नव्हता. मग धर्मराजा धर्मा खरंच अश्वत्थामा मेला का? धर्मराज म्हणले हो, पण नरवा कुंजरो. नरोवा कुंजराचा अर्थ काय? नर म्हणजे मनुष्य, कुंजर म्हणजे हत्ती, दोन्हीपैकी एक मेला. म्हणजे अर्ध सत्य बोलले. नर शब्द जेव्हा धर्मराजाने उच्चारला त्यावेळेला तो शब्द द्रोणाचार्यांनी ऐकला, पण कुंजरो शब्द जेव्हा उच्चारला त्यावेळेला भगवान कृष्णाने शंख वाजवला. बघा, भगवंताची लीला आहे.
भगवान कृष्णाने शंख वाजवल्यामुळे पुढचा शब्द द्रोणाचार्यांच्या ऐकण्यात आला नाही, फक्त नर एवढा शब्दच त्यांनी ऐकला आणि म्हणून ते खाली बसले, ध्यान लावून बसले परिस्थिती पाहण्याकरता. तेवढ्यामध्ये भगवंताने दृष्टद्युम्नाला खुणवलं आणि दृष्टद्युम्नाने द्रोणाचार्यांचा शिरच्छेद केला. या ठिकाणी सत्यवादी असणारे धर्मराज त्यांच्याकडून सुद्धा प्रसंगानुसार काही असत्य बोललं गेलं. म्हणून स्वर्गारोहणाच्या वेळेला, पांडवांच्या स्वर्गारोहणाच्या वेळेला धर्मराजाचा अंगुष्ठ गळून पडला. हे असत्याचा काही का होईना किंचित आश्रय घेतल्याचे परिणाम आहेत. काही लोक जीवनामध्ये दिवसातून कितीतरी खोटं बोलतात, त्यांचं काय होतं असेल बरं? असत्य वचन बोलू नयेत. असत्य वचन बोलून वाणीला दूषित करू नये. वाणीचं शुद्धीकरण करायचं आहे. शारीरिक शुद्धी, बाह्य शुद्धी, अंतरंगाची शुद्धी करायची म्हटल्यावर वाणीची शुद्धी करावी लागेल. त्याकरता सत्यवचन. कटुवचनाचा त्याग करावा. काही लोक सत्य बोलतात पण सत्य सुद्धा प्रिय शब्दामध्ये मांडता यावं. सत्यम ब्रूयात प्रेम ब्रूयात. सत्य बोलावं पण प्रिय वचनाद्वारे सत्य बोलावं. वाणीमध्ये कठोरता नसावी. हे वाणीचं शरीराचं आणि वाणीचं शुद्धीकरणाबद्दल मी बोलतोय. वाणीद्वारे निरर्थक बडबड करू नये. काही लोकांना निरर्थक बडबड करायची सवय असते. स्वतःची कथा लोकांना सांगायची, ऐकणाऱ्याची इच्छा असो किंवा नसो सांगतच राहतात काही लोक. ही वाणीची बडबड आहे. हरी बोला नाहीतरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. बोलायचं असेल तर भगवंताबद्दल बोलावं, नाहीतरी अबोला. शारीरिक शुद्धी, वाचिक शुद्धी. एक आहे पारिवारिक शुद्धी. काही लोक विचाराने खूप चांगले असतात, कर्तृत्ववान असतात, परंतु परिवाराकडे दुर्लक्षित झाल्यामुळे पुढची पिढी बिघडते ना. पारिवारिक शुद्धी सुद्धा महत्वाची आहे. परिवाराला आपण किती वेळ देतोय महत्वाचं आहे. बरेच मोठे मोठे अधिकारी बघा कायम बदल्या होत राहतात. मुलं कोणीकडं, पत्नी कोणीकडं, दोघे सर्व्हिसला असतात. वैजापूरला एकदा कथा होती आमची, भागवत कथा. तिथं डिस्ट्रिक्ट कोर्टचे जज कथा ऐकायला यायचे. एक दिवस त्यांनी बोलवलं आम्हाला त्यांच्या घरी. त्यांनी गॅस पेटवला. म्हणलं का घरी कोण नाही का? पत्नी म्हणजे पत्नी लातूरला, हे वैजापूरला. मुलं पुण्याला हॉस्टेलमध्ये. बघा आता, मुलं पुण्याला, पत्नी लातूरला आणि वैजापूरला जज. आता मुलांची याची कधी गाठ होत असेल बरं? आपण न्यायाधीश आहात, जगाला न्याय देत आहेत, पण आपण मुलांना न्याय देऊ शकत नाही ना. केवळ जन्माला घालणं एवढंच मुलांचं कर्तव्य नाही आहे. माता पित्याचं एवढं कर्तव्य नाही आहे केवळ मुलाला जन्म घालणं. जन्माला पशु घालतात हो. मुर्गीला किती होतात? मुर्गी के पुत घने आगे पीछे थाट, एक चिल्ली ले गया एक बिल्ली ले गया, हो गई बाटा बाट. महीनों के 150 कोंबडीला. जननी जनेसो भक्त जने दाता या शूर, नहीं तो जननी वांझ भली क्यों खोएगा नूर. जननी जनेसो भक्त जने दाता या शूर, अशा मुलाला जन्माला घालावा. संस्कार द्यावे. ही पारिवारिक शुद्धी आहेत. छत्रपती शिवरायांना जिजाऊ मातेने घडवलं, आपोआप नाही, आभाळातून नाही आले. ध्रुवाला माता कयाधूने घडवलं. ध्रुवाला माता सुनीतीने घडवलं, प्रल्हादाला कयाधूने घडवलं.
सुनीतीने वनात जाऊन तपस्या करण्याचा उपदेश केला ध्रुवाला. माता कयाधूने प्रल्हादाला घडवलं. माता मदालसेने आपल्या पुत्रांना पाळण्यामध्ये झोके देता देता उपदेश केला. महाराज उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा आला शिकवण्या वाटा मातेची या गर्भवासा जो पंथ जोकटारे पचलासी कर्म कोटा अविचार बुद्धी तुझी पुत्र राया दटा पर्यदे मदालसा सोहम जो जो रे बाळा पर्यदे मदालसा सोहम जो जो रे बाळा. माता मदालसा झोके देता देता उपदेश करीत होते. ही पारिवारिक शुद्धी आहे. आचार्य चाणक्य सांगतात लालेत पंचवर्षांनी दशवर्षांनी तारेत प्राप्त तुझे 16 वर्षे पुत्र मित्र विधाचरित. संस्कार कसे द्यावे? लालेत पंचवर्षांनी 5 वर्षापर्यंत लाड करावा. दशवर्षांनी ताडेत तिथून पुढे ताडण करून मुलाला संस्कार द्यावे लागतात. प्राप्त तुझे 16 वर्षे 5 वर्ष लालनात गेले. 10 वर्ष संस्कार देण्याकरता प्रसंगी ताडण केलं. 10 आणि 5 15 झाले. आता 16 वर्षाचा झाला. आता जर ताडण करण्याचा प्रयत्न केला उलटण्याची शक्यता आहे. म्हणून प्राप्त तू 16 वर्षे पुत्र मित्र विधाचरित. तिथून पुढे मित्रासारखं वागावं. मित्राप्रमाणे त्याला समजून सांगावं. ही पारिवारिक शुद्धी आहे. आपला परिवार सुद्धा सुसंस्कारित असला पाहिजे. जीवनामध्ये पारिवारिक शुद्धी आहे अतिशय महत्वाची. श्रीमद भागवतामध्ये 5म स्कंदामध्ये ऋषभदेवाची कथा आहे. जैन संप्रदायामध्ये 24 तीर्थंकर मानले जातात. त्या 24 तीर्थंकरांपैकी ऋषभदेव आहेत. जैन परंपरेमध्ये दिगंबर परंपरा ही ऋषभदेवांपासून आहेत. एक श्वेतांबर एक दिगंबर. दिग म्हणजे दिशा, अंबर म्हणजे वस्त्र. दिशाच त्यांचं वस्त्र आहे. तर अशा प्रकारे ऋषभदेव एक ज्ञानी परमहंस होते. ऋषभदेवांचं जीवन बघा. ऋषभदेवांना 100 पुत्र होते. पण 100चे 100 सद्गुणी आणि सदाचारी. एकही मुलगा वाईट मार्गाला गेला नाही. बापाचं कर्तव्य आहे. म्हातारपणी मुलाच्या लाथा खाता रडतो. आता रडून उपयोग नाही. जेव्हा संस्कार द्यायला पाहिजे होते तेव्हा देऊ शकला नाही. एक मुलगा होता. शाळेमध्ये चोरी करायची सवय लागली. पेन्सिल चोर, दप्तर चोर, पाटी चोर, काही चोरायचंच. आईने कधी विरोध केलाच नाही. आईला वाटलं बरं विकत घ्यायची गरज नाही, परस्पर होते. हळूहळू मुलगा मोठा झाला आणि त्याचं चोरीचं प्रमाण वाढायला लागलं. नवीन नवीन तो एका दरोडेखोरांच्या टोळीत शिरला. मोठे मोठे दरोडे टाकायला लागला. अनेक खून त्यांनी केले. मोठा अपराधी बनला. एक दिवस पोलिसांच्या हाती लागला. अनेक प्रकारचे गुन्हे त्याच्यावर नोंदवले गेले. गुन्हे सिद्धही झाले. अनेक खून त्याने केलेले होते. शेवटी कोर्टाने त्याला सजा दिली फाशीची. गंभीर गुन्ह्यामध्ये तो अडकलेला होता. फाशीची सजा दिली. जेलरने विचारलं शेवटची इच्छा काय? त्याने माझी शेवटची इच्छा आईला भेटायची. आईला बोलवलं.
मुलाकडे पाहून आई रडत होती, आईकडे पाहून मुलगा रडत होता. काही वेळानंतर, काही तासातच याला फाशीची सजा होणार होती. कोणतं याला गोड वाटेल बरं? मुलगा फाशीवर जात आहे पण चांगलं काम करून जात नाही ना. वीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बाबू गेनू या लोकांनी देशाकरता फाशी स्वीकारली. त्यांच्या परिवाराला स्वाभिमान आहेत. सीमेवर लढणारे जवान देशाकरता प्राणत्याग करतात. परिवाराला एक स्वाभिमान आहेत. दुःख तर आहेत, आपली व्यक्तिगत जरी दुःख असेल पण तो देशाकरता ज्यांनी प्राणत्याग केला, स्वाभिमान आहेत. पण हा मुलगा एक चोर, डाकेखोर, गुंड, लुटारू, अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेला, अनेकांची हत्या केलेला, अनेकांना लुटलेला, त्याच्या कुकर्माचा फल म्हणून आज त्याला फाशी सजावणार आहेत. आई मुलाकडे बोलत रडत होती, मुलगा आईकडे बोलत रडत होता. काय त्या मुलाच्या मनामध्ये आलं आणि त्या मुलाने आईला एक थप्पड मारली जोरात. त्या ठिकाणी जेलर होता ना, जेलर म्हणला, अरे आईला भेटायचं म्हणून तू इच्छा व्यक्त केली म्हणून आईला या ठिकाणी बोलवलं, तू आईला मारतोयस. त्याच्या मुखातून एक शब्द निघाला, अशी थप्पड जर मला तेव्हा बसली होती असती जेव्हा मी पिन चोरला होता, कदाचित मी आज चोर नसतो झालो, एखादा ऑफिसर झालो असतो. वेळेवर संस्कार देणे किती महत्वाचं आहे. मी जेव्हा पेन चोरून आणला तेव्हा आई जर म्हणली असती, अरे हे चोरी करणं वाईट आहे, ज्याचा तो पेन आणला तेव्हा परत मिळून दे, असं आईने मला शिकवलं असतं आणि मला शिक्षा केली असती तर कदाचित मी आज चोर नसतो, मी चांगला शिकलो असतो, एखादा ऑफिसर झालो असतो. मुलांच्या लाथा खाण्याची पाळी येते, त्याला आपला पण दोष असतो, आपण शोधून पहा. संस्कार देणं महत्वाचं आहे, केवळ जन्माला घालणं महत्वाचं नाही आहे. ही पारिवारिक शुद्धी आहे ती. आपला परिवार सुद्धा शुद्ध राहावा त्याकरता आपण किती प्रयत्न करतो. आईबाप मुलांना किती वेळ देतात. मुलं शाळेत जातात, शाळेचा अभ्यास करतात, दुसरं आणखी काही करतात. शिक्षकाला विचारून कधी चौकशी करीत नाही आपण. आणि शेवटी अशुद्ध परिवार तर दुःखाला कारण ठरणार आहेत. म्हणून एक पारिवारिक शुद्धी आहे. एक आर्थिक शुद्धी. जे धन आपण वापरतो ते सुद्धा शुद्ध असलं पाहिजे. ज्या मार्गाने तुम्ही धन कमवित आहात तशा प्रकारची बुद्धी आपली होते. न्याययुक्त धन कमवा. दुसऱ्याच्या हिताचा दृष्टिकोन ठेवून धन कमवा. धनाची शुद्धी होण्याकरता यथायोग्य दान करा. कोणी अरक्षित, कोणी रोगी असेल, कोणी दरिद्री असेल, कोणी दुःखी असेल, कोणी अनाथ असेल, कोणी भुकेला असेल, कोणी पीडित असेल, जो कोणी गरजू असेल त्यांना धन द्या. भगवंतांनी जे आपल्याला दिलेले आहेत ते आपलं नाही आहेत. आपलं जर आहे तर ते सोडून का जावं लागतं. धन मिळवले कोटी सगळे नये रे लंगोटी. लंगोटी सुद्धा सोबत नाही देत आहे. रावणाकडे किती प्रॉपर्टी होती. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी सोन्याची घरं होती रावणाकडं. महाराष्ट्रात लोकसंख्या किती आहेत? 12 कोटी. दोघात एक घर दिलं तर 6 कोटी जातील, 1 कोटी शिल्लक राहतील. सगळ्या महाराष्ट्राला दोघात एक घर वाटलं तर 6 कोटीच जातील, 1 कोटी शिल्लक राहतील. ते सोन्याचे एवढी प्रॉपर्टी होती. आणि रावणाच्या एका बंगल्याचं व्हॅल्युएशन आजच्या मार्केटच्या हिशोबाने काढलं तर सगळी प्रॉपर्टी विकून टाकली तर रावणाचं बाथरूम व्हायचं नाही.
रावणाच्या बाथरूम इतकी सुद्धा आपली प्रॉपर्टी नाही आहे. शेवटी तुकोबारांनी सांगितलं, सांगा ते कवळी गेली नाही, कवळी सुद्धा सोबत नेता आली नाही. सिकंदर जब चला दुनिया से तो दोनों हाथ खाली थे. दोन्ही हात मोकळे सोडून सिकंदरला जावं लागलं. या धन आपलं म्हणतोस? धनाची सुद्धा शुद्धी करावी. धन कमवताना अनेक दोष त्या धनामध्ये आलेले आहेत. एकदा एका माणसाने रामदास स्वामींना भोजनाचं निमंत्रण दिलं शिष्यगणासह. शिष्यगणांसह रामदास स्वामींना भोजनाचं निमंत्रण दिलं. पुरणपोळ्यांचा स्वयंपाक होता. सार पिण्याकरता चांदीच्या वाट्या होत्या. सुंदर भोजन झालं. शुद्ध गाईचं तूप. जेवण झाल्यानंतर एका शिष्याने एक वाटी टाकली झोडीत. चांदीच्या वाट्या होत्या ना. जेव्हा त्या घर मालकाने वाट्या मोजल्या तरी एक वाटी कमी भरली. तो पळत गेला, म्हणजे महाराज तुमच्या एका शिष्याने आमची वाटी चोरली. स्वामीजी म्हणले, तुला जर खाऊ घालायचं होतं आणि आता पुन्हा आरोप करतोय. मग आरोपच करायचा तर आम्हाला बोलवलं कशाला जेवायला? नाही म्हणले, महाराज आरोप म्हणून नाही आहेत, पण एक वाटी कमी भरली ना. मग तो शोध तिकडं कुठे गेली असेल. तुम्ही आरोप कसं काय करता आमच्या मुलांवर? आमचे शिष्य असे आहेत का चोरी करणारे? आमच्या शिष्यांनी मी असे संस्कार दिले नाही आहेत. तो म्हणला, महाराज ठीक आहे, मी आरोप नाही करीत, पण चुकून जर एखाद्या झोळीत गेली असेल तर झोळ्यात चेक करायला काय हरकत आहे? करा म्हणले चेक. झोळ्यात चेक केलं तर एका शिष्याच्या झोळीत वाटी सापडली. बघा महाराज, शिष्य स्वामींना असं होणार नाही. म्हणजे कसं काय झालं? खरं सांग, तू आम्हाला जे अन्न खाऊ घातलं ते कुठलं आहेत? तू निश्चित चोरीचं अन्न खाऊ घातलं असलं पाहिजे, म्हणून माझ्या शिष्याची अशी बुद्धी झाली. खरं सांग, अन्न कुठून आलं? नाही म्हणले, मी चोरीचं नाही आणलंय. कुठून आणलं म्हणे? चोराकडून विकत घेतलं. म्हणजे फुकट विकत काय मार्केटच्या भावाने घेतलं असेल का? चोराकडून काय घेतलं बरं? कमी पैशात म्हणूनच ना. म्हणजे त्यात दोष आलेच ना. ज्या मार्गाने तुम्ही धन कमावलं तशी बुद्धी होते. खूप उदाहरणं सांगता येतील असे. एक संन्यासी महात्मा होते, त्यागी महात्मा. राजा त्या संन्यासीची सेवा करायचा. राजाकडे त्या साधूचं येणं जाणं असायचं. अगदी घरच्यासारखे संबंध होते. राजमहालामध्ये जाण्याकरता सुद्धा त्यांना परवानगी लागत नव्हती. कोण राजाच्या कुठल्या खोलीमध्ये रूममध्ये जायचे असेल तरी परवानगी लागत नव्हती. साधू झोपत राहायचे, पण प्रेमाचे संबंध. एक दिवस साधू त्या राजमहालात गेलेत. राजाच्या शयनगृहामध्ये तिथं खुंटीला एक नवरत्न हार टांगले होता राणीचा. नवरत्न हार पाहिल्यानंतर काय त्या साधूच्या मनात लोभ निर्माण झाला. त्याने तो खुंटीचा हार काढला आणि जोडीत टाकला आणि गेला आपल्या झोपडीमध्ये जाऊन बसला. झोपडीमध्ये गेल्यानंतर पुन्हा त्याने तो हार काढला आणि त्या साधूने मनाशी विचार केला, आपण हा हार का घेतला असेल बरं? साधूला याची काय गरज आहे? आपल्या अशी बुद्धी का झाली? पश्चाताप झाला. पुन्हा आला, पुन्हा राजाच्या शयनगृहामध्ये गेला आणि तो हार खुंटीला टांगून ठेवला. हार घेऊन गेला हे कोणी पाहिलं नाही. हार आणून ठेवला हे कोणी पाहिलं नाही. त्याला काही सीसी कॅमेरा नव्हते. आता सीसी कॅमेरामध्ये सगळं कैद होतं, कोण काय केलं ते. पण ते मनाला खटकलं, हे का घडलं असेल बरं? अशी बुद्धी मला का झाली असेल? ज्यांनी सर्वस्व त्याग केला, घरादाराचा त्याग केला, परिवाराचा त्याग केला, त्याला अशी बुद्धी व्हावी.
त्या साधूने राजाला विचारलं, राजा असा असा प्रकार घडला, मी आलो, तो हार चोरून नेला, पश्चाताप झाला, पुन्हा आणून उंटीला टांगून ठेवला, मी नेला हे कोणी पाहिलं नाही, आणलंही कोणी पाहिलेलं नाही, त्यामुळे कोणालाही माहिती नाहीत, पण मी सांगतोय कारण मला खंत वाटत आहे की असं का घडलं आणि मला अशी बुद्धी का सुचली. राजा म्हणला, महाराज तुम्हाला तशी बुद्धी का सुचली मी काय सांगू शकतो. त्याने सांगितलं, जे अन्न माझ्या खाण्यात आलं ते कुठून आलं तपास काढा. तपास काढल्यानंतर तपासा अंती काही गोष्टींचा उलगडा असा झाला. एक मनुष्य सावकार होता, तो काही चोरी करणारे असतात, काही चोरी पचवणारे असतात ना. काही चोरी करणं सोपं आहे, पचवणं फार अवघड आहेत. काहींची पचनशक्ती फार जबरदस्त असते. मुरुम पचतो, खडी पचते, डांबर पचतं, लोखंड पचतं, काय काय पचवत. काही चोरी करणारे असतात, काही चोरी पचवणारे असतात. हा सोनं नाणं, चोरीचं सोनं नाणं घ्यायचा, चोरीचं धान्य, चोरीच्या ज्या काही वस्तू असेल तो विकत घ्यायचा. मोठ्या मोठ्या चोरांशी याचा संबंध होता. आणि ज्याला फसवायची सवय झाली तो सगळ्यांनाच फसवतो, घरच्यांनाही फसवतो, बाहेरच्यांनाही फसवतो. त्याने जेव्हा मुलीचं लग्न केलं, जे दागिने दिले ते नकली दागिने दिले. त्या मुलीच्या सासरीच्या लोकांना जेव्हा कळालं ते मुलीला त्रास द्यायला लागले. तुझ्या बापाने नकली दागिने का दिले, तू असली दागिने घेऊन ये तरच इथं ये, नाहीतर माहेरीच राहा. ती मुलगी रडायला लागली, बापाला म्हणजे तुम्ही का फसवलं म्हणले. बापाने सांगितलं, मुलीने सासरी राहिलं पाहिजे, एकदा सासरी गेल्यानंतर जे सुखदुःख असतील ते सासरी सहन करावे, मुलीने बाहेर राहून काय उपयोग आहे. आता मुलीने काय करावं, ती तक्रार घेऊन राजाकडे गेली. कारण सासरीच्या लोकांनी सांगितलं होतं खरे दागिने घेऊन ये तरच घरात ये, बाप तर असं म्हणतोय. तक्रार राजाकडे केल्यानंतर शेवटी चौकशी केल्या गेली आणि चौकशीतून यांनी जे चोरीचं घेतलेलं धनधान्य होतं ते सगळं जप्त केलं आणि ते जप्त केलेलं धान्य राजाच्या भांडारगृहात भरलं गेलं आणि ते साधूच्या खाण्यात आलं आणि त्यामुळे त्या साधूला हार चोरण्याची बुद्धी झाली. धनाची शुद्धी किती आवश्यक आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, जोडून याद उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तम व्यवहाराने नेयाने धन कमवा. एक आहे मनबुद्धीची शुद्धी, मनाची शुद्धी, बुद्धीची शुद्धी. मनाच्या शुद्धीकरण करता काय केलं पाहिजे. या ठिकाणी शुचीही शुद्धीकरण. आपण शरीराची शुद्धी पाहिली. शौच हा जो शब्द आहे यावर भगवान परमात्माचे विवेचन करतात. शौच म्हणजे पावित्र्य, शौच म्हणजे शुद्धीकरण. शारीरिक शुद्धी, वाचिक शुद्धी, पारिवारिक शुद्धी, आर्थिक शुद्धी, मानसिक शुद्धी, बौद्धिक शुद्धी. मानसिक शुद्धीचे 4 उपाय सांगितले की ठिकाणी. अध्यात्म विद्याधिगम, साधु संगम एवच, वासना संग परित्याग, प्राणस्पंद निरोधनम. या 4 प्रकारच्या गोष्टी सांगितले मनाच्या शुद्धी करता. अध्यात्म विद्या, दुसरे साधू समागम, तिसरे वासना परित्याग आणि चौथे प्राणस्पंद निरोधनम, प्राणायाम, आसन प्राणायाम. या 4 गोष्टीचं विवेचन करण्याकरता वेळ आपला संपलाय. आता 2:30 वाजलेले आहेत, बघू उद्या. तेजक्षमा धृती शौचम,
अद्रोह नाति मान्यता भवन्ति संपदम देवीम अभिजातस्य भारत. हे अर्जुन, हे सात्विक गुण संपादन कर. देवासुर संपत्ती या 16व्या अध्यायात दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती. आसुरी संपत्तीचा त्याग करावा आणि दैवी गुण संपत्तीचा स्वीकार करावा. या 3 श्लोकामध्ये 26 गुण सांगितले. त्यापैकी आपण या 6 गुणांचा विचार करीत आहोत. तेजक्षमा धृती शौचम अद्रोह नातिमानिता. त्यापैकी 4था गुण आहे शौच. शौच म्हणजे शुद्धी, मनाची शुद्धी करावी, बुद्धीची शुद्धी करावी. अशा या शुद्धीकरणाचे उपाय शास्त्रामध्ये अनेक पद्धतीने सांगितलेले आहेत. राहिलेल्या विषयाचं चिंतन उद्या बघूया.